पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला होता. स्लोअर गतीचा हा चेंडू होता. स्लोअर फुलटॉस पाहायला मिळाला. डीप होत होता. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवर. या सामन्यामध्ये परेशला मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण BCC चिंचवली संघाला विसरून चालणार नाही आहे. मागचा सामना होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जवळजवळ 15 चेंडू 61 धावांची 72 केळी. 66 धावांचं अवघं मोठं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि ते लक्ष्य मात्र सहजरित्या कंप्लीट केलं अनंत गावंडाने. आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाज लगातारचे 2 चेंडू डॉट फेकलेत ओमकार या गोलंदाजाने. फटका बसलाय त्या ठिकाणी. मिस्टर मॅच शॉट आपण पाहतोय. चेंडूला जज केलं जातं आणि शेवटच्या मुवमेंटला सोडला जातो. जाईल एक धाव कंप्लीट. दुसरी धाव आणि इथे दुसरी धाव सुद्धा आरामात कंप्लीट केली जाते. हा जाईल टिपायचा होता, कारण परीक्षू विकेट खूप महत्वाची होती. जयरामकडनं झाल्याच चुका आणि त्या चुकीला मात्र माफी नसेल. फलकावर फलक 2ने सेकंडच्या झाला गेलाय. आई फटका इथे मात्र आणि दुसरा असेल. जयराम आपण दुकानात जाऊन पेवकीप घेऊन या, जेणेकरून चेंडू तुमच्या हाताला चिपकेल. परेशला 2 जीवनदानं जयरामच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेत. हाय चेंडू त्या ठिकाणी चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. बॅकअप दिलाय रामदासने आणि थ्रो अचूक फेकला जातो रामदासच्या माध्यमातून. रामदास डुमना आपल्याला पाहायला मिळतील बॅकअपच्या स्वरूपात. इथून परेशला संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. ओ व्हॉट अ बॉल. क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. त्रिपळचित दांडी गुल. परेश बॅक टू पवेलियन. चार धाबा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या ओव्हर समाप्तीनंतर. कमीत कमी 30 ते 35 धावा बनणं खूप गरजेचं आहे, कारण 3 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीवर गोलंदाज वैभवला आपण पाहू शकाल. हा फटका फसला आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे ना जयऱ्याला आज येडायलाय बोला ना. जयऱ्याच्याच मागे लागलाय बॉल. जयरामला तुम्ही कुठेही ठेवा तिकडेच बॉल जाईल. प्रेम झालंय जणू काही जयराम आणि या बॉलवर दोघांमध्ये. 2 धावा येतील वैभवच्या ह्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. विजय आणि अनिल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा फलकावर लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा हल्ल्या गेल्यात वैभवच्या. फटका चांगला आहे. सरळरेषेत खेळण्याचा प्रयत्न होता. विसेपचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी राम खंडवे आहेत, म्हणजेच सर्वात शांत आणि परफेक्ट क्षेत्ररक्षक. 100% दर्जा दिला तरी हरकत नाही आहे राम खंडवीला. नेहमीच शांत आणि संयमी क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आहे. अनंत एक अष्टपैलू खेळाडू नेहमीच त्याच्या माध्यमातून सुद्धा शांत क्रिकेट पाहायला मिळते. कूल कॅप्टन म्हणून त्याची ओळख आहे. त्याचनंतर बरेचसे खेळाडू आहेत ह्याच टीममध्ये. हा फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडूला फेकून दिलं आहे. त्या ठिकाणी राजू आहे अनंत गावंडाचा मोठा बंधुराज. बडे मिया तो बडे मिया छोटे मिया शुभानाला फिरकीचा जादूगर आपल्याला पाहायला मिळेल. येणारे
अजूनही काहीशी चेंडू शिल्लक या ओव्हरमधील. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. पंच सांगत असताना या ठिकाणी इट इज वाईड चेंडू. लेगस्टिकच्या खूपच बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळाली. अनिल आणि विजय ही जोडी. हा चेंडू चांगला आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. निर्धाव चेंडूची सांगता. जशी फलंदाजी 2 सामन्यामध्ये झाली होती तशी फलंदाजी मात्र आता जय वागेश्वर बेकरा या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत नाहीये, परंतु अद्यापपर्यंत जवळजवळ 1.4 म्हणजे 2 ओव्हर समाप्त व्हायला आल्या गेल्यात आणि फक्त 9 धावा धापलकावर. 9व्या धावसंख्येवर दुसरा हादरा लागत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते जे वागेश्वर वेकरे या संघाला. चला दिलीप लवकर जायचं मित्रा, इथून सर्व जवळ आहे. मला वाटतं आजचा तुमचाच प्रवास लांब असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमधील. 9 धावा धावफलकावर. फटका बसला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणीच नाही आहे. इथून आवाज दिला जातो. वैभवच्या माध्यमातून झेल करण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट केली जाते. 11 धावा धावफलकावर. या 2 धावेच्या मदतीने थोडं फास्टली खेळायचा. शेवटचा ओव्हर हाताळला जाईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नक्कीच फिरकीचा जादूगर राजू गावंडा इन ॲक्शन मध्ये गोलंदाजी मार्कवर. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाईल. थोडा फील्ड मध्ये चेंजेस केले जाईल नक्कीच या ठिकाणी राजूच्या गोलंदाजीवर. अनंत गावंडाच्या माध्यमातून अजूनही कमीत कमी मित्रांनो या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा आल्या तर एक सन्मानजनक स्कोअर म्हटला जाईल, परंतु अनंतासारख्या फलंदाजाला बाद करणं गरजेचं असेल त्याकरिता. हा फटका चांगला आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि टीपला जाईल जेल. फलंदाज होईल बाद. दिनेश येतो मैदानात. 11 या धावसंख्येवर तिसरा आदरा दिला जातोय. टीम आपण पाहिले गेले तर जे वागेश्वर बेकरा या संघाला. हा फटका फसलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ओमकार पुनर्च्या चेंडूला जज करतात आणि टीपला जातोय झेल. दुसरा हादरा या ओव्हरमध्ये देत असताना लगातारचे 2 हादरे टीम आपण पाहतोय जय वागेश्वर बेकरा या संघाला. तू चल मैं आया असे समीकरण चालू आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जय वागेश्वर बेकरा या संघाच्या माध्यमातून. उद्या याच गावातील बेकरे या गावातील एक संघ नामवंत समालोचक पनवेल उरण पनवेल या विभागातील एक चांगले समालोचक माननीय सन्माननीय आमचे परममित्र आदरणीय स्वप्नीलजी हवाले यांचा 5 स्टार 11 बेकरा असा संघ सुद्धा आपला उद्याला पाहायला मिळेल. ऑन हॅट्रिक राजू. हा चेंडू पंच सांगत असताना या ठिकाणी वाईड आहे. अजूनही हॅट्रिक आपण पाहू शकाल. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होऊ शकते आणि होण्याची शक्यता आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जवळपास कोणीच नव्हतं. दोघांमध्ये कॉलिंग नव्हती आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. अजून एकाचे चेंडू शिल्लक.
फुलटॉस चेंडू लॉप केलाय, चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकून दिलाय. खूप लेट का होईना परंतु आलाय षटकार. अजयच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगच्या या षटकाराच्या मधून धावफलक फ्लाय झाले. 20 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. तब्बल विचार केला तर 2 चेंडू मागे अजूनही मोठे पटके खेळणं गरजेचं आहे. हा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा चेंडू शिल्लक. हाही चेंडू चांगला आहे. ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न होता. 20 धावा धावफलकावर येणारे 18 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. या ठिकाणी टीम BCC चिंचवली या संघाला सामना जिंकला जाईल का धावा डिपेंड केल्या जातील या ऐकूया याच भागातील एक दमदार व्यक्तिमत्व, समाजसेवक आणि आपल्या आवाजाची ओळख करून देणारे वांगणी, बदलापूर, कर्जत, कशेळे या विभागामधील एक नामवंत समालोचक आदरणीय सोनीजी आगिवले, मॅन फ्रॉम खडकी. थँक्यू मनोजी उघडा सर, ज्यांचा आपण आवाज ऐकला पहिल्या पूर्वार्धामध्ये. ही मॅच आपण पाहतोय श्री क्रिकेट संघ कासगावाडी चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाही पाहता पाहता आज मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली अंतिम आणि शेवटची मॅच, क्वालिफायची मॅच. जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप 4मध्ये दाखल होईल आणि जो संघ पराभव होईल त्या संघाला थेट घरचा रस्ता पत्करावा लागेल. परंतु कोणता संघ या मैदानावरती टॉप 4मध्ये दाखल करेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय अनंता गाभाडाने त्यांच्या साथीनं राम खंडवी. परंतु पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राईट मधून विकेटनं गोलंदाजी केली जाईल. मयूर भगत पहिलाच बॉल टाकण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल लॉफ केला. व्हॉट अ शॉट. कव्हर पॉईंटच्या वरनं बॉल सरळ सीमा पार. अनंता गाभाडाच्या बॅट मधून आला हा दणदणीत षटकार. पहिलाच बॉल षटकार आलाय. जिथे 21 धावा बनवायच्यात आणि आपण पाहतोय पहिल्या सुरुवातीपासूनच दमदार सुरुवात पाहायला मिळते. खरं तर वेल बिगिनिंग इज हाफ टर्न. अर्ध काम इथे झाल्यासारखं वाटतं आहे कारण सुरुवात दमदार केली आहे फलंदाज अनंता गाभाडानं. पहिलाच बॉल षटकार. पुन्हा एकदा तयार राईट मधून विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मिस्टर आमिंग स्ट्रोक. इथे आपण पाहतोय अगदी पॉईंटमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि कदाचित मी म्हणेन अनंता गाभाडाची झेल सोडली ही त्यांना झेल महागात पडू शकते. लो स्कोरिंगची मॅच आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण असेच प्रकारचे काही चित्र पाहिले होत्या. कासगावाडी टीमच्या विरोधात कासगावाडी बी टीमच्या विरोधात अनंता गाभाडाची झेल ड्रॉप झाली
आणि त्यानंतर एक आक्रमकता रूप त्याने धारण केलं. खरं तर 16 बॉल आणि 61 धाबा, एक बहारदार खेळी या मैदानावरती त्याने साकारली आणि नॉट आउटची खेळी देखील त्याच्या नावावरती राहिली. 7 धाबा फलकावरती. पण आता पाहतोय हलक्या हाताने चेंडूला ग्लास केलेला, लॉग ऑफला क्षेत्ररक्षक गादर करतील परंतु जाईल ड्रॉप. खरं तर साई बेकरा, जे वागेश्वर बेकरा संघ वारंवार मैदानाच्या आतमध्ये चुक्या करतोय. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे आणि सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जे वागेश्वर बेकरा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये 2 चुक्या करून बसलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा सध्या मैदानाच्या आतमध्ये BCC चिंचोली टीमला होत असताना. पण आता दिया राईट होतं विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो लॉफ केलाय. व्हॉट अ टायमिंग. बॉल सरळ सीमा पार, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आनंद गावंडा याचं नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे. 1 बाउन्स ओर द रूक. मिळतील धावा 4. फलंदाज आनंद गावंडाच्या पाठमधून हा चौकार आलाय. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय तब्बल 12 धावा दाफलकावरती. 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 9 धावा संख्येची गरज आहे. या ओव्हरमधील काही चेंडू शेष आहेत. फुलटॉस बॉल पुढे येऊन फुटवर्कचा वापर केलाय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, स्विच साऊंड ऑफ द बॅट. बॉल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा आनंद गावंडाच्या बॅटमधून हा षटकार. खरं तर मॅचमध्ये दमखम पाहायला मिळत नाही. या 1 मॅन आर्मी आज मात्र 1 साइडेड सामने आनंद गावंडांना पाहायला मिळाले. खरं तर 24 बॉल आणि 65 धावा बनवायच्या होत्या. तेव्हा असं वाटलं होतं की आज घासगाव